लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे आणि आता 4 तारखेला निवडणुकीचे निकाल आहे। तत्पूर्वी एक्झिट पोलचे आकडेवारी ही जाहीर झाली आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक आहेत। सर, काय म्हणाल? एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली आणि तिसऱ्यांदा मोदींचं सरकार देशात येतंय। तसं वास्तविक एक्झिट पोलची काही आवश्यकताच नव्हती। सगळ्या देशामध्ये मोदी साहेबांची हवा आहे, त्यामुळे मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील यात काही दुमत होण्याचं कारणच नाही आहे। आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा तसं वातावरण दिसते, पण असं कधीकधी असं वाटते की इथे मशाल येते का धनुष्य येते, कधीकधी असं वाटते। पण आता इतकं जर एक्झिट पोलचा जर सपोर्ट आहे तर त्यामुळे इथे पण प्रतापरावजी येतील असं वाटते बा मला तरी। पण राज्यात ज्याप्रमाणे भाजप किंवा मित्रपक्षांनी म्हणजे महायुतीने 45+ मिशन आखलं होतं, तसा प्रतिसाद त्यांना एक्झिट पोलमध्ये मिळताना दिसत नाही। सगळं संमिश्र यश किंवा 50-50 दिसतं। त्याचाही अंदाज आलाच होता की महाराष्ट्रामध्ये असं होणार आहे। मूळ कारण म्हणजे कांदा प्रश्न, कांद्याला भाव मिळाला नाही, कांद्यावरती निर्यात बंदी, म्हणजे आपला ग्राहक नाराज होऊ नये, शेतकरी नाराज झाला चालतो। त्यामुळे मग त्यांना कुठे निर्यात बंदी, कुठे इम्पोर्ट ड्युटी लावायची, कुठे एक्सपोर्ट ड्युटी लावायची आणि भाव वाढू द्यायचे नाही। तर हे तर वास्तविक चुकीचंच आहे ना। तो फटका बसला असं मला वाटते, कारण की मी शेतकरी कुटुंबातला आहे। बुलढाण्यामुळे रोज शेतकऱ्यांशी संबंध येतो। शेतकरी फार मोठ्या प्रमाणावरती या सरकारवरती नाराज होतं की त्यांच्या मालाला भाव मिळालाच नाही यावेळेस। सोयाबीनला भाव मिळाला नाही, कापसाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, आणि याला फक्त आयात निर्यात धोरण जे आहे त्याच्यामुळे असं घडलेलं आहे। राज्यात जे काय फोडाफोडीचं राजकारण झालंय किंवा सुरू आहे, याचा फटका कुठेतरी महायुतीला बसण्याची शक्यता आहे आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना याची सहानुभूती मिळते असं चित्र वाटतंय तुम्हाला? हे सुद्धा खरं आहे। हे जे झालंय आता शेवटी पहा, असं राजकारण आहे, राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी चालतात। आता ज्यांना आपला पक्ष वाढवता त्यांनी तशी तयारी केली, भाजपला वाटलं असेल म्हणून त्यांनी फोडाफोडी केली, आणि हे काही आजपासून थोडी पहिल्यापासून आहे, पण यावेळेस त्याचा अतिरेक झाला। याबद्दलही बरेच लोक नाराज आहेत, याबद्दल काही दुमत, तोच फटका बसेल त्यांना। आकडेवारीत विचारायचं म्हटलं तर महायुती आणि महाविकास आघाडी किती तुम्ही जागा देणार राज्यामध्ये? विधानसभेच्या लोकसभेच्या 48 पैकी किती? 28 पैकी 25 भेटतील यांना। हां, मोदी सरकारला 25 पैकी जास्त जागा भेटतील असं वाटतं। तर नक्कीच जरी देशात तिसऱ्यांदा मोदींचं सरकार येत असलं तरी शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका हा महायुतीला बसण्याची शक्यता राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।